आज आपल्याला बनवायची एकदम झणझणीत चवीची शेवग्याच्या शेंगाची भाजी। आता ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 4 शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा मी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्यावरील आपण साल काढून घेतलेला आहे आणि शेंगा आपण छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। भाजीसाठी आपल्याला छान मस्त खमंग असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे। 2 कांदे आपण उभ्या आकारामध्ये पातळ असे कट करून घेतलेले, ते कांदे आपण कढईमध्ये घालून घेतलेले आहेत। कांदे अर्धे भाजल्यानंतर आपण यामध्ये सुक्या नारळाचा किस घालून घेतलेला आहे। सुकं नारळ देखील आपल्याला छान कांद्यासोबत डार्क रंगामध्ये परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा डाळव घालून घ्यायचा आहे। अद्रकचा एक तुकडा आपण छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे, ते अद्रक आपण यामध्ये घातलेली आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। मसाला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत, पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि शेंगा घालून घ्यायच्या आहेत। शेंगा आपल्याला तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत। थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि शेंगावरती आपल्याला झाकण ठेवून शेंगा शिजवून घ्यायचे आहेत। आपले जे वाटण आहे ते देखील थंड झालेले आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण छान असं वाटून घेतलेलं आहे। इकडे आपले शेंगा देखील छान शिजलेले आहेत। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटलेली आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। वाटण देखील आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। शिजून घेतलेल्या शेंगा आणि शेंगाचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। परत आपण यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। भाजी आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायची आहे। शेंगा आपल्या 80 ते 90% शिजलेल्या आहेत। 20% शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहेत। मस्त झणझणीत चवीची आपली शेवगा आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे।